सबस्टेशन चोरी प्रकरण तिघे गजाआड 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त। अहिल्यानगर मधील शेवगाव येथील चापडगाव येथे वीज मंडळाच्या सबस्टेशन मध्ये झालेल्या धाडशी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेने तिघा आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे। आरोपींकडून 5,72,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही घटना 22 एप्रिलच्या मध्यरात्री घडली होती। 4 अज्ञात चोरट्यांनी सबस्टेशन मधील वॉचमन गोकुळ मडके यांच्यावर लाठी, दांडके व गजाचे हल्ले करून त्यांना जखमी केले। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची मोडतोड करून 990 लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि 530 किलो कॉपर कॉइल असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि सापळा रचून तपास सुरू केला। त्यानंतर भीमा लक्ष्मण म्हस्के, अविनाश कल्याण धुरंधरे आणि अमोल गणेश रांजवण सर्व राहणार बीड यांना अटक करण्यात आली। आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी शेवगाव अहिल्यानगर प्रतिनिधी जयप्रकाश बागडे यांचा रिपोर्ट।